जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास दुसरा भिक्षा निरूपण। श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा। ओ भवती या पक्षा रक्षिले पाहिजे। भिक्षा मागोण जो जेविला तो निरहारी बोलिला। प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता। संता संत जे जण तेथे कोराण मागोण करे भोजन। तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी। ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा। ईश्वराचा गाध महिमा तोही भिक्षा मागे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय परमश्रद्धेय जगद्गुरु श्री माऊलींचे नतमस्तक होऊन संत संघाला उपसले गुरुबंधू गुरुभगिनी श्री गुरुदेव। भाविक हो, आपण मागच्या आठवड्यामध्ये निस्पृह लक्षण या समासावरती आपण निरूपण ऐकलं। या समासामध्ये निस्पृह लक्षण महंत कसे असावेत ते सांगितलेलं आहे। जे समाजसेवा करतात अशा सामाजिक नेत्या समर्थ रामदास स्वामी महंत असे म्हणतात। आणि असे महंतांनी सतत भ्रमंती करावी, त्यांनी स्वातंत्र्य असावं, त्यांनी कोणाच्या हातातलं बाहुलं होता कामा नये, हेच या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे। आज आपण दासबोध ग्रंथातील दशक 14वा समास दुसरा भिक्षा निरूपण या समासावरती आपण निरूपण ऐकणार आहोत। या समासामध्ये भिक्षेची महती थोडक्यात सांगितलेली आहे। आणि भिक्षा पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून सुरू आहे। आणि म्हणूनच भगवान दत्तात्रेय, नवनाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ या सिद्धांनी सुद्धा, त्याचप्रमाणे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांनी सुद्धा या ठिकाणी भिक्षा मागितलेली आहे। भाविको, भिक्षेच्या मागे एक महान तत्व आहे, ते म्हणजे असं या ठिकाणी की ज्याला समाजासाठी काहीतरी कार्य करायचं आहे किंवा ज्याला विचारधन द्यायचं आहे की विद्यार्जन करायचं आहे, अशा माणसाने सतत भ्रमंती करावी आणि आपला वेळ व्यवसाय अथवा नोकरीमध्ये वाया न दवडता त्यांनी 2-4 घरं फिरून भिक्षा मागून आपली उपजीविका केली पाहिजे। कारण भिक्षा ही पैसे गोळा करायची साधन नाही भाविको, तर भिक्षा ही माणसं गोळा करायची साधन आहे। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या भिक्षेच्या माध्यमातून अक्काबाई, वेणाबाई, कल्याणस्वामी, भीमस्वामी, सतीबाई या सगळ्यांना अशा प्रकारचे शिष्य या भिक्षेच्या माध्यमातूनच त्यांनी गोळा केले। आणि म्हणूनच ब्राह्मणांचं बघा या ठिकाणी मुख्य व्रत आहे दीक्षा। म्हणजे दीक्षा म्हटली की भिक्षा मागितली पाहिजे। आणि म्हणून ह्या भिक्षेच्या माध्यमातून आपण सतत फिरत राहिलं पाहिजे। आणि सतत फिरून याच्यातून जे समाजामध्ये तरुण मुलं आहेत यांना हेरून त्यांची संघटना बांधली पाहिजे। आणि हेच
समर्थ रामदास स्वामींना ह्या समासातून सांगायचं आहे. आणि म्हणून भाविक हो, तुम्ही आम्ही किती भाग्यवंत ते बघा की आपल्या जगद्गुरू माऊलींनी माधुकरी अभियानसारखं अभियान राबवून तुम्हा आम्हाला एक महान कार्य करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. कारण हे भिक्षाच्या माध्यमातून माझे प्रत्येक भक्त शिष्य हा घडला पाहिजे. कारण भिक्षा कशी आहे, तर भिक्षा ही कल्पवल्ली आहे. जसं फळांच्या झाडाच्या फांद्याला प्रत्येक फांद्याला फळं लागलेली असतात, तशी कल्पवली भिक्षा, ही भिक्षा जी कल्पवली आहे त्या माध्यमातून आपण भिक्षा मागितली पाहिजे. आणि म्हणून आपल्या माऊलींनी माधुकरी अभियानसारखं अभियान राबवला. आणि म्हणून जे साधक भक्त शिष्य जे मान अपमान सहन त्या ठिकाणी अहंकार लज्जा हे सगळं सोडून जेव्हा जाऊन माधुकरी मागतात तेव्हाच ती भिक्षा त्या साधकाला त्या भक्ताला फलरूप ठरते. आणि म्हणून ही भिक्षा मागत असताना भाविक हो, आपल्या सद्गुरूंच्या नामाचा गजर मोठ्या मोठ्या आपण केला पाहिजे. दारामध्ये आपण गेल्यानंतर त्या ज्यांच्याकडे आपण भिक्षा मागतो आहे त्यांना असा आनंद वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. त्यासाठीच आपल्या मुखामध्ये भगवंताचं आपल्या सद्गुरूंचं या ठिकाणी गुणानुवाद नामस्मरण सतत चालू असावं. आणि याच माध्यमातून जो आपल्यामध्ये अहंकार आहे, कारण भिक्षा सगळ्यांना असं वाटतं की भिक्षा म्हणजे इतकी खालच्या पद्धतीची सेवा आहे की मी दारामध्ये जाऊन या ठिकाणी भिक्षा मागायची. पण भाविक हो, ही भिक्षा ही साक्षात या ठिकाणी ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. आणि म्हणून ही भिक्षा ही माधुकरी अभियान आपल्या माऊलीने या ठिकाणी राबवून तुम्हा आम्हाला की या ठिकाणी माझा भक्त माझा शिष्य हा निस्पृह झाला पाहिजे, हा वैराग्यशाली बनला पाहिजे. याच उद्देशाने याच अपेक्षाने हा अभियान माऊलीने राबवला होता. कारण या माधुकरीच्या माध्यमातून आपल्या सद्गुरूंचं आपल्या संप्रदायाची महती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये, कारण रोज आपण 2-4 घरासाठी भिक्षा मागायचे आणि ती नवीन नवीन गावामध्ये मागायचे. या माध्यमातून तुमच्या मध्ये असलेला जो अहंकार आहे तो अहंकार कमी होतो. आणि म्हणूनच आपल्या माऊलींची एक अपेक्षा या ठिकाणी माऊली या ठिकाणी की माझ्या भक्त शिष्यांना जो हा जन्म मिळालेला आहे ह्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे. इतकी महान सेवा करण्याची संधी या ठिकाणी या माधुकरीच्या माध्यमातून माझ्या भक्त शिष्यांना मिळते, त्याचा लाभ माझ्या भक्त शिष्यांनी घेतला पाहिजे. यासाठीच आम्ही गावोगावी जाऊन या ठिकाणी भिक्षा मागितली. कारण आणि म्हणून तर या ठिकाणी संत शिरोमणी गजानन महाराजांनी माऊलींच्या रूपामध्ये तुम्हा आम्हाला एक भक्त दिला. तर या ठिकाणी बाप्पानी म्हणजे सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराजांनी एक शिष्य दिला माऊलींच्या रूपामध्ये आणि परमपूज्य सुभद्रा मातेने या ठिकाणी असा पुत्र दिला. आणि म्हणून भाविक हो, तुम्ही आम्ही या भक्ती मार्गामध्ये आलो, तुम्ही आम्ही जगलो, तुम्ही आम्ही घडलो. आपल्या सद्गुरूंची या ठिकाणी संप्रदायाची महती जगाच्या कानाकोपऱ्यावर पोहोचवायचं महान कार्य करण्यासाठीच माऊलीने हा माधुकरी अभियान तुमच्या आमच्यासाठी राबवलं भाविक हो. आणि पुढे समर्थ रामदास स्वामी असे या ठिकाणी म्हणतात की भिक्षा मागून जो रोज या ठिकाणी जेवण करतो तो जेवला असं त्याचा निरारी म्हणून समजलं जातं. भिक्षा मागितल्यानंतर दान घेतल्याच्या दोषातनं आपल्याला मुक्तता मिळते भाविक हो. आणि म्हणून या ठिकाणी ही भिक्षा ही कामधेनू आहे, ही निरंतर फळ देते. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की भिक्षेसारखं वैराग्य नाही भाविक हो, आणि वैराग्यासारखं मोठं भाग्य नाही. आणि ज्याच्याकडे हे वैराग्य नाही भाविक हो, अशा माणसाला समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये अभागी म्हणतात. त्याला त्या ठिकाणी एकलकोंडा म्हणतात. म्हणून भाविको, तुम्ही आम्ही भिक्षा मागायला लाजतो. एवढा माऊलीने एवढा मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला, पण तरी देखील या ठिकाणी मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी मोठा व्यावसायिक आहे, मी गोराचा आहे, मी देखणीचा आहे, मग एवढी हलकी सेवा मी जाऊन या ठिकाणी करायचं कारण काय? पण भाविक हो, जर भिक्षा करणं असं म्हटलं की ज्या सद्गुरूंची आपण दीक्षा घेतलेली आहे, तर ज्यांनी दीक्षा घेतली त्यांनी भिक्षा मागितलीच पाहिजे. आणि यामध्येच तुमच्या आमच्या जन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा, समर्थांच्या काळामध्ये या राजकीयदृष्ट्या भारताचे अनेक तुकडे झाले होते भाविक हो. यामध्ये नगरला निजामाचे राज्य होतं, तर पुण्यामध्ये आदिलशाचं साम्राज्य होतं. आणि एवढी परिस्थिती असताना देखील त्यावेळेला स्वामी विवेकानंदांचं असं म्हणणं आहे की या परिस्थितीमध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी या भिक्षेच्या माध्यमातून लोकांची भ्रमण प्रवृत्ती वाढवून त्यावेळेला राष्ट्रीय एकात्मता स्थापन करायचं महान कार्य समर्थ रामदास स्वामी या भिक्षेच्या माध्यमातून केलेलं आहे. भाविको, हीच संकल्पना आहे. आपल्या माऊलींचं हेच सांगणं आहे की माधुकरी मागून आपल्यातला अहंकार निघून जाईलच, पण ज्या वेळेला आपण भिक्षा मागत असताना आपल्या मुखामध्ये सद्गुरूंचं आपल्या भगवंत जेव्हा नामस्मरण चालू असतो, ज्यावेळेला आपण लोकांच्याकडे अशा पद्धतीने गोड बोलतो, तेव्हा बघा या ठिकाणी भिक्षा मागत असताना आलेले अनुभव तुमच्या आमच्या समोर आहेत. भाविक, आपण आपल्या माऊलींनी सांगितलं की 1 किलो जास्तीत जास्त 1 किलो धान्य घ्यायचं, पण ज्यावेळेला आपल्या माऊलींची महती
या कानाकोपऱ्यामध्ये या भिक्षेच्या माध्यमातून या माधुकरीच्या माध्यमातून जे आपण पोचवायचं काम केलं, आपण सुरू केलं, तेव्हा लोकांच्याकडनं असं म्हणणं आलं की जरी तुमच्या महाराजांनी सांगितलं असेल 1 किलो धान्य घ्या, पण माझ्याकडनं 5 किलो घ्या, कारण या माध्यमातून काय होईना पण तुमच्या माऊलींची माहिती आज आम्हाला कळली आणि एक ना एक दिवस आम्हाला नाणीजला अशा देवाचं दर्शन घ्यायची संधी या माधुकरीच्या मध्ये तुम्ही आम्हाला उपलब्ध करून बघा. भाविक किती मोठं या ठिकाणी भाग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं की भिक्षा मागत असताना, कारण भिक्षा ही मागत असताना नवीन लोकांशी आपलं संपर्क होतो, जास्त नवीन लोकांशी संपर्क होतो आणि या संपर्काच्या माध्यमातूनच आपल्या संपर्काची पताका कानाकोपऱ्यामध्ये पोचवायचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून ही भिक्षा जी आहे भाविको, जो मान पान अपमान हे सगळं सोडून जो भिक्षा मागतो त्यालाच ही भिक्षा फलद्रूप ठरते या ठिकाणी. आणि भिक्षा ही लोभ मोह यापासून दूर ठेवते. भिक्षा हे अन्न साठवण्याची भिक्षा मागायची नाही आहे. आणि भिक्षा एकाच गावामध्ये मागायची नाही, तर दर दिवशी प्रत्येक दुसऱ्या गावामध्ये भिक्षा मागायचं आहे. दुसऱ्या देशामध्ये सुद्धा जाण्याची वेळेसाठी भिक्षा मागितली पाहिजे, कारण भिक्षा इतकी फलद्रूप आहे भाविको की ती कठीण प्रसंगामध्ये सुद्धा ही भिक्षा तुम्हा आम्हाला तारते. एवढंच काय, पण पुढे येणारी जी विपत्ती आहे तीसुद्धा ही भिक्षा टाळते भाविको. इतकी भिक्षा फलद्रूप आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून आपल्या जगद्गुरू श्री माऊलींनी ही अशी महान सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि म्हणून या समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये भिक्षा निरूपण हा समास ठेवलेला आहे. हा समास ठेवण्यापाठीमागे काहीतरी त्यांचा नक्की उद्देश आहे. तो काय उद्देश आहे तो आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण आपण आता आध्यात्मिक पथावर चालत असणारे लोक आहोत, स्वतःचं आत्मचिंतन करणारे लोक आहोत. मग हे आत्मचिंतन करताना आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की समर्थ रामदास स्वामींना हे भिक्षा निरूपण नावाचा समाज ठेवण्याची काय गरज भासली असेल. बरं, सांगितलं ते काय भिक्षा, पण मंडळी लक्षात घ्या, भिक्षा म्हणजे भीक मागणे नव्हे. भिक्षा म्हणजे हीनदीनपणा नव्हे, तर भिक्षा म्हणजे आपल्यामध्ये असणारा जो एक मी आहे त्याला तिलांजली देणे. आपल्यामध्ये 2 मींचा वास असतो. एका मीमुळे आपलं अधपतन होतं, तर एक मी आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त करून देतो. ती ऊर्ध्वगती प्राप्त होताना हा जो दुसरा मी आहे तो मध्ये 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 अडथळा निर्माण करतो. कारण काय, तर अनेक पाठीमागच्या समासांमध्ये आपण ऐकलेलं आहोत की आम्ही सर्व लोक अष्टधा प्रकृतीचे आहोत. आमच्यामध्ये रस तम आणि सत्व, आकाश पृथ्वी वायू अग्नी आणि पाणी अशी ती 5 तत्व आणि हे 3 गुण, याचा आम्ही चिखलाचा जसा गोळा असतो तशा प्रकारे या अष्टधा प्रकृतीपासून हा पुतळा तयार झालेला आहे. आता सोन्याची एखादी वस्तू बनवलीत त्याच्यात सोनं आहे का हो, असा कोणी प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल, सोनं असणारच, कारण ती वस्तूच सोन्यापासून तयार झाले. तशी ही वस्तू एवढी अगडबंब जी वस्तू आहे ती मुळात 3 गुणांपासून तयार जर झालेली आहे तर त्याच्यामध्ये हे षडविकार असणारच. मग या षडविकारांना धुण्यासाठी, ह्या षडविकारांना कंट्रोल करण्यासाठी ड्रायव्हर बघा, सुज्ञ ड्रायव्हरचं काम काय असतं, ज्या वेळेला घाट चढला तो की घाट संपणार की उतार लागणार, हे निर्विवाद सत्य आहे. तो खरा जो जातीवंत हाडामासाचा ड्रायव्हर असतो तो घाटाच्या वरती टॉपला गेला की ब्रेक लावून बघतो, कारण आता उतार लागणार आहे. उतारामध्ये गाडी कंट्रोल राहील की नाही, होऊ शकेल की नाही हे बघण्यासाठी त्याला वारंवार ब्रेक लावून पायडल मारून बघावं लागतं. त्याची खात्री झाली की नाही ब्रेक लागतो व्यवस्थित आहे, मग तो गाडी खाली उताराला घेऊन येतो. जे ड्रायव्हर हे प्रकार करत नाही त्यांच्या गाड्या ब्रेक फेल होतात आणि देवगड. पण खरा जो ड्रायव्हर असतो त्याने घाट चढून गेल्यानंतर टॉपला गेलं असं एक काहीतरी अंतर असतं
की त्या टॉपवर गेल्यानंतर चेक करा आणि मग खाली उतरायला सुरुवात करा. तर भिक्षा हा तसा एक ब्रेक आहे. आपल्या जीवनाला, आपल्या अंतःकरणाला लावलेला ब्रेक म्हणजे भिक्षा असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण भिक्षा सगळ्यांनाच नाही मागता येत, सगळे मागू पण शकत नाहीत. कारण जर भीक मागायची असेल तर सगळे मागतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती लोक भीक मागत असतात. मग तो राव असू दे, रंक असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे. आपण काय सकाळी हात जोडले की काय म्हणतो, देवा मला अमुक अमुक दे रे, ही भीक झाली. याचं नाव भीक आहे. सारखं मागत बसतो, मला हे दे, मला ते दे, मला ते दे. त्याची लाज वाटत नाही, पण दुर्गुण सोडण्याची मात्र लाज वाटते आपल्याला. याचं आश्चर्य मला वाटतं. स्वतः दत्त महाराजांनी, ज्यांच्यापासून आदि सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु भगवान दत्तात्रय यांनी सुद्धा भीक मागितले. ती कसली भीक? त्या भिकेमध्ये त्यांनी 24 गुरु मिळवले, प्रत्येकाकडून काहीतरी शिकले. भीक म्हणजे भिक्षा हे आम्हाला काहीतरी शिकवते. बघा, मी तुम्हाला सर्वांना सांगितलं माधुकरी मागा. मी पण भीक मागतो माझ्या चिल्या पिल्यांसाठी. कोणीतरी द्या हो, की ज्याला कुटुंबामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचा येत नाही त्यांना द्या ना शिलाई मशीन घेऊन. ही सुद्धा मी मागितलेली माधुकरीच असते. गोंडस नाव कशाला द्यायचं? भीकच असते, ती भिक्षाच असते. कुणीतरी एक शिलाई मशीन द्या, कुणीतरी एक दुभती म्हैस द्या, पण ती माझ्यासाठी मागितलेली नसते. माझ्या म्हणजे या शरीरासाठी मागितलेली नसते, ती या शरीराच्या पत्नीसाठी मागितलेली नसते, या शरीराच्या मुलासाठी मागितलेली नसते, तर ती समाजासाठी मागितलेली असते. गाय द्या, दुभती गाय द्या, दुभती म्हैस द्या, शेळ्या मेंढ्या द्या, कोंबड्या द्या, घरघंटी द्या, की ज्या भिक्षेमुळे समोरच्याचा उद्धार होईल आणि त्याला अपराधीपणाचं वाटणार नाही. तो माझ्या बोजाखाली जगता कामा नये, तो माझ्या ऋणाखाली जगता कामा नये, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ येऊ दे. याच्यासाठी मी सुद्धा भीक मागतो. आमचे प्रवचनाचे कार्यक्रम जिथे जिथे असतात तिथं मी सुद्धा भीक मागितलेली असते आणि त्या आयोजकांना सांगितलेलं असतं की मला प्रवचनाचे पैसे देता का? तर नाही, मी मागितले तर नक्की द्याल, पण मला ते नको आहे. पण किमान 8-10 म्हशी तरी वाटा, 4 किंवा काही शेळ्या मेंढ्या तरी द्या, किंवा घरघंटी तरी द्या. हे मी सुद्धा भीक मागतो, भिक्षा मागतो. का? समाजासाठी. कारण माझं काहीतरी देणं लागतं. मी कोण मोठा लागून गेलो नाही, माझंही काम आहे. मी जगलो तसं समाजाला जगवलं पाहिजे. जगू द्या नाही, जगवा. माझं कर्तव्य मला केलं पाहिजे, तसं तुमचं कर्तव्य तुम्हाला केलं पाहिजे. की गुरुनी जी तुम्हाला माधुकरी मागायला सांगितलेली आहे ती यासाठीच सांगितलेली आहे. याच्यातून परमार्थ घडत असतो. मी कोणी नाही, अरे अरे माणसा तू एडा का खुळार, देवा पुढे माणूस पाला पाचोळार. असा ज्यावेळी आपल्या मनामध्ये खात्रीलायक समज होतो, खात्रीलायक खुणगाठ बांधतो आपण, त्यावेळी भीक मागायला कधीच वाटत नाही कमीपणा. म्हणून आम्ही सांगितलं बघा कशी माधुकरी मागा. सगळ्या सेवा केंद्रातली भक्तगणांनी एकत्र या आणि एक प्रभात फेरी जशी काढतात तशी एक फेरी काढा. गळ्यामध्ये मृदुंग घाला, हातात टाळ घ्या, पाठीवर भिक्षेसाठी एक पोतं मारा आणि मनाला सुरुवात करा. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय गुया. मला वाटतं गजर तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सांगण्याची गरज. अशा प्रकारे मुखानं नामस्मरण, हातानं टाळ वाजा, मुखानं नामस्मरण करा आणि प्रत्येकाच्या घरासमोर ही तुमची पायी दिंडी चालत राहू दे. एकानं कोणीतरी थांबा घरासमोर.
बाकीच्यांनी भजन म्हणत राहा. ते विचारणं हा काय प्रकार आहे. तर त्यांना सांगायचं आहे आमच्या गुरूंसाठी आम्ही जोगवा मागतोय, गुरूंसाठी माधुकरी मागतोय. गुरुनी हे जे समाजाचा यज्ञ निर्माण केलेला आहे, या यज्ञामध्ये तुमच्याकडच्या समिधा पडू द्या. तर तुम्हाला जे काय धान्य द्यायचं असेल ते आमच्या पोत्यात टाका. 1 किलो. ते तुम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतील. हे कोण तुमचे गुरु एवढे लागून गेले. कदाचित कुत्सिकतेनं बोलतील. ते सुद्धा सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. माझ्या गुरुला बोलतो थांब दाखवतो, ते नाही आलं पाहिजे. कोण कुत्सिकतेनं बोलतील तर कोण तुमच्या गुरूंचा गौरव करतील. तेवढ्याच लीनतेनं, तेवढ्याच विनम्रतेनं, तेवढ्याच प्रामाणिकतेनं गुरूंबद्दल माहिती सांगा. त्याने माधुकरी नाही दिली, आणखीन एक घर या घरामध्ये मिळाले नाही, त्यामुळे त्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं घर घेईन. तितका वेळ गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नानिजवासी नाथ मानता तूच देवराया. बघा झालं की नाही भजन. आपोआप आपल्याकडून ही भजन रूपी भक्ती घडते की नाही बघा. पूर्वीचे ऋषीमुनी किंवा अगदी समर्थ रामदास स्वामींपर्यंत भिक्षा मागायचे. ते काय म्हणायचे, जय अलख निरंजन, म्हणजे देवाचं नाव घ्यायचं, किंवा भिक्षान देई ओम भगवते, म्हणजे देवीचं नाव घ्यायचं. तशा प्रकारे तुमच्या गुरूंचं नाव घ्या आणि प्रत्येकाच्या घरोघर फिरा, त्याची महती सांगा गुरूंची. आपोआपच तुमच्याकडून कीर्तन भक्ती घडणार आहे. या कीर्तन भक्तीला काय महत्त्व आहे हे पुढच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले. म्हणून ती भिक्षा सांगितलेली. भिक्षा म्हणजे भीक नाही आहे. भिक्षा म्हणजे हिंडदिन प्राणा नाही आहे. तर आपल्यातले काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया, समोरच्या घरात भिक्षेच्या निमित्तानं गेलो, सुंदर स्त्री दिसली तरी आपल्या मुखात असेच उद्गार आले पाहिजे, अशीच आमची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो. समोरच्या माणसाकडे एखादा चांगला कोच दिसला, माझ्या घरी असता तर, अशी वृत्ती पालटली पाहिजे. त्यालाच लकला पाहू दे, आपल्याला काय करायचं आहे. अशा प्रकारची निस्पृह निरीच्छ वृत्ती होण्यासाठी भिक्षेची आवश्यकता आहे. समर्थ रामदास स्वामी किती किमियागार आहेत त्याचा विचार करा. कसा बघा, एक एक समास एक स्टेप झाल्यानंतर वरती दुसरी स्टेप, त्याच्यावरती तिसरी स्टेप, परत स्टेप, कसं अगदी आपल्याला असं 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 घेऊन चाललेलं आहे. याच्या अगोदरचा कुठला होता समास, निस्पृह लक्षण. आपण आठवड्यापूर्वी ऐकलेलं आहे, नळी फुंकली गेलेलं आहे. मी विसरलेलं नाही. मागच्या वेळेला आपण निस्पृह लक्षण, निरीच्छ लक्षण हे शिकलो आहे. आणि आज काय शिकायचं आहे, भिक्षा. आपल्या संत संघामध्ये आपण नेहमी म्हणायचो, जेव्हा मला कोणी नाही म्हणेल, तुम्हाला हा अमुक आहे तो तमुक आहे, हा स्वामींचा भक्त आहे असं म्हणताच कामा नये. लोक नावं ठेवू दे, लोक टीका करू दे, तरी तुमचा ध्यास तुम्ही कधीही सोडू नका. त्यावेळी तुम्ही आपल्या गुरूंच्या कृपेचे पात्र होणार आहात. त्यावेळी तुमच्यातले हे जे 3 गुण आहे, अवगुण जे आहेत, हे तिन्ही अवगुणच आहेत. फरक एवढाच आहे, तम म्हणजे काय, नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुकोबाराने या 3 गुणांचं वर्णन केलं आहे की तमोगुण म्हणजे एकदम नरकच, त्यातलं त्यात रजगुण ठीक आहे, मग रजगुणसुद्धा बेकार आहे म्हणतात, त्यातलं त्यात सत्वगुण ठीक आहे. पण आता अशा अवस्थेला पोचलेल्या आहेत, रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याचं गुणी जगी वाया गेला. तेच तुकोबारा काय म्हणतात की अगोदर काय सांगितलं, तमोगुण एकदम बेकार, नरकासारखा, रजगुण ठीक आहे त्यातल्या त्यात बरं आहे, सत्वगुण थोडासा बरं आहे. तेच तुकोबारा काय सांगतात बघा, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याचं गुणी जगी वाया गेला. म्हणजे संतांना सांगायचं, हा रजगुण, तमोगुण, सत्वगुण हे नको आहेत आपल्याला. आपण निर्लेप व्हायचं आहे, निस्पृह व्हायचं आहे, निरीच्छ व्हायचं आहे, निराभिमानी व्हायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला मनाला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम घ्यावे लागतील. त्या व्यायामातला
हा एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे भिक्षा. अजून दुसरा प्रकार जो आहे तो कीर्तन, हरिकथा, हा दुसरा भाग आहे. हा समर्थ रामदास स्वामी आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामधील हा समास पुढच्या आठवड्यामध्ये ऐकायचा आहे. आणि म्हणून आता आपण थांबलं पाहिजे आणि पुढच्या आठवड्यामध्ये 9च्या अगोदर मी येणार आणि इथे काय करणार, जी काही स्वामींची सेवा करता येईल ती करण्याचा प्रयत्न करेन असा मनाशी संकल्प करूया आणि आपण आता आपापल्या सर्वांनी घरी निघूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.